नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। म्हसळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी बबन मनवे बिनविरोध, सभापतीपद कायम रिक्त। म्हसळा पंचायत समितीच्या उपसभापती पदावर बबन श्रीपत मनवे यांची बिनविरोध निवड झाली आहे। सभापती पदासाठी उमेदवार नसल्यामुळे ते पद सध्या रिक्त राहिले असून सभापती पदाचा प्रभारी कार्यभार उपसभापती बबन मनवे सांभाळणार असल्याची माहिती देण्यात आली। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली आहे। पंचायत समितीच्या 4 गणांपैकी 4ही सदस्य तसेच जिल्हा परिषदेच्या 2 गटांमधील 2ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहेत। दिनांक 11 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य बबन मनवे यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झाली। म्हसळा पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे, मात्र त्या जागेसाठी सदस्य पदावर कोणीही निवडून आले नसल्याने सभापती पद रिक्त राहिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आदेशाने बबन मनवे यांना उपसभापती पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात आले। त्यांच्या निवडीच्या वेळी पक्षाचे युवा नेते व माजी आमदार अनिकेत तटकरे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, माजी सभापती नाझीम हसवारे, माजी सभापती छाया म्हात्रे, संदीप चाचले, पंचायत समिती सदस्य लहू म्हात्रे, सदस्या प्रियंका निंबरे, सदस्या समृद्धी चाचले, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, मधुकर गायकर, शांताराम गायकर, नाना सावंत, बाळकृष्ण सावंत, किरण पालांडे, महेश घोले, प्रकाश गाणेकर, सुजित काते, प्रसन्न निमरे, मतदारसंघ महिला अध्यक्षा सोनल घोले, गजानन पाखड यांसह अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। या निवडणुकीचे कामकाज म्हसळा तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खाडे यांनी पाहिले। त्यांना सहाय्यक म्हणून निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार मृणाली शिरसाट यांनी सहकार्य केले। उपसभापती पदावर बबन मनवे यांची बिनविरोध निवड होताच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।